जय वाल्मिकी. कोळी समाजाचे कुलदैवत आद्य कवी महर्षी वाल्मिकींच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य सद्गुरू विश्वात्मा मालिक ओम गुरुदेव यांच्या कृपा आशीर्वादाने व आईवडिलांच्या आशीर्वादाने जळगाव लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मी स्वतः क्रांतिकारी प्रवचनकार भरत सपकाळे महाराज उमेदवारी लढवत आहे. कोळी समाजाच्या म्हणण्यानुसार व सर्व समाजाच्या म्हणण्यानुसार आपण ही निवडणूक लढवित आहोत. सर्वात पहिले आपल्या जळगाव शहरामध्ये बेरोजगार आपले तरुण पुणे, औरंगाबाद, मुंबईला जात असतात, तर त्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही. जळगाव शहरात मोठी MIDC निर्मित करीत आणि त्यात आपण आपले तरुण सर्वांना भरती करू आणि कंपनी डबल पगार देऊ अशा कंपन्या आपण निर्माण करणारे आपलं पहिलं तरुण युवा शक्तीसाठी स्वप्न आहे. दुसरं, आपण शेतकऱ्यांना जे शेतकरी कष्ट करतात, माल पिकवतात आणि तिकडे व्यापारी त्यांना देतात, मध्ये दलाल हा पूर्ण त्यांना भाव मिळत नाही. कष्ट ते घेत आहे शेतकरी लोक, त्यांना पूर्ण आपण भाव मिळवून देऊ. त्यांचं पीक विमा कर्ज असो, पीक विमा मदत असो, दुष्काळ, ओला दुष्काळ असो, सुका दुष्काळ असो, त्यांना मदत मिळवून देऊ. यासाठी आपण क्रांती सुद्धा करू. कारण शेतकऱ्यांना काही खाऊ शकणार म्हणून शेतकऱ्यांनाही प्राधान्य. तिसरा विषय की 50 वर्षापासून सर्टिफिकेट कोळी समाजाचे मिळत नाही. आमचा हक्क असताना सुद्धा, कोळी समाजाचा हक्क असताना सुद्धा, ओरिजिनल आदिवासी असताना सुद्धा, म्हणून खासदार म्हणून संसद गाजवणारे, क्रांती करणारे, आक्रमक भाषेमध्ये त्यांना समजावणारे नाही समजले तर पुढे आम्ही काय करू त्याचा भरोसा नाही. आम्ही संघटित झालो आहोत, कोळी समाज संघटित झालो आहोत, आम्ही सर्टिफिकेट मिळवून देणारच आहे, घेणारच आहे. दुसरं, इतर संविधानानुसार इतर जे आहे परत ज्यांनी संविधान आहे आणि त्यांना पण मिळत नाही, त्या समाजाला सुद्धा, सर्व समाजांना, गरीब आणि सामान्यांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांनाही सर्टिफिकेट आपण मिळवून देणार आहात. शिवाय आपल्या शहरामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी डबल न केली जाते, ती आपण निम्म्यावर आणू. महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर डबल केलंय, ते आपण निम्म्यावर आणू. आणि सामाजिक सर्व श्रीमंत, गरीब, सर्व प्रकारचे सर्वांच्या आपल्याला आध्यात्मिक सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि आपल्याला सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन निवडून आल्यावर सुद्धा समस्या आपण ऐकणार आहे आणि दिल्लीत मांडून हे सर्व प्रश्न आपल्या मार्गी लावायचा आहे. आणि माझं जीवनच हे लोक कल्याणासाठी स्वामी विवेकानंद सांगून गेले, मनुष्य सेवा जी शिवसेवा, म्हणून आपल्या समाजाचं कल्याण करायचं आहे. म्हणून माझी उमेदवारी आहे आणि मला जळगाव जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे. 18 तारखेला 18 एप्रिल आपण फॉर्म भरणार आहोत. जळगावमध्ये वाल्मिक नगरमध्ये 50,000 ते 1,00,000 कोळी समाज आणि इतर समाज येणार आहे. लोक अध्यात्माला प्राधान्य देत आहेत आणि राजकीय लोकांचा आता विश्वास राहिला नाही. म्हणून लोक असे म्हणताय, महाराज सर्व समाज तुम्हाला वोटिंग करणार आहे. यास मी सर्व समाजाचा विकास करणार आहे. मला समाजाचा विकास करण्यात खूप आनंद वाटतो आणि हेच मला गुरुदेवनं सुद्धा हे शिकवलं आहे. त्याच्याकरता मी सर्वांचं कल्याण करेल, यासाठी माझी उमेदवारी आहे. जय वाल्मिकी, जय आदिवासी, आत्मा मालिक. धन्यवाद.